हरिओम, माझं नाव सोनाली निलेश काठवले. मी भिवंडी उपासना केंद्रातून बोलतेय. माझं लग्न झालं 2005 साली आणि त्यानंतर मी भिवंडीमध्ये आले. तर माझा हा अनुभव शेअर करण्याच्या अगोदर मी एक त्याची पार्श्वभूमी सांगते की मी आणि माझी जाव आम्ही एकत्र कुटुंबामध्ये राहतो आणि सतत काय व्हायचं आमच्या बाबतीत ना, एक ऍक्सिडेंट नेहमी होत राहायचा, तो म्हणजे कुकरचा. माहिती नाही काय व्हायचं, सतत कुकर लावला की तो फुटणं, अंगावर उडणं, ह्या गोष्टी खूप व्हायला लागल्या. सतत म्हणजे नंतर तो आमचा जोगपाट झालेला की आमचे कुकर फुटतात वगैरे वगैरे. सो आम्ही एकच असायचं की आमच्या गळ्यामध्ये बापूंचा फोटो होता आणि बापू आम्हाला त्या प्रसंगातून वाचवतात ही फिलिंग आम्हाला नेहमी होती. एक दिवशी असंच झालं की मला एक दुपारचं स्वप्न पडलं की त्या स्वप्नामध्ये असं होतं की बापू भिवंडीमध्ये येणार आहेत, शिवाजी चौकामध्ये. सो मी माझ्या जावेला म्हणते स्वप्नामध्ये की आपण ऐक ना, बापू येणार आहेत तर आपण त्यांच्या दर्शनाला जाऊया. तर ती म्हणाली हा ठीक आहे, आपण जाऊया. आणि आम्ही बापूंच्या दर्शनाला गेलो. शिवाजी चौकामध्ये खूप गर्दी आहे, बापू आलेले आहेत, भयंकर गर्दी. आणि मी अगदी गर्दीला असं लोटून लोटून मी आतमध्ये गर्दीमध्ये जातीये आणि मला अचानक ना एक हात येतो. त्या हातावर मी हात ठेवते. तो हात आहे ना, त्या हाताचा जो स्पर्श आहे ना, तो मी अजूनही विसरू शकत नाही. कारण तो जो हाताचा स्पर्श आहे ना, तो इतर कोणाचा नसून माझ्या बापूंचा होता. तो स्पर्श आहे ना, तो मी अजूनही अनुभवते. मी हात पकडला आणि मी वरती बघते तर साक्षात बापू होते. मी खूप खुश झाले की बापू तुम्ही मला हात दिलात. आणि मी असं बोलून बापू मला म्हणतात ती कुठे आहे. सो मी म्हणाली नाही, ती आहे तिथे, मी तिला शोधून आणते. ते बोलायच्या अगोदरच मी वाकले आणि बापूंचा नमस्कार करायला गेले तर बापूंचे दोन्ही पाय जे आहेत ते भाजल्यासारखे काळे काळे दिसत होते. सो मी बापूंना म्हणते बापू हे काय झालंय. तर बापू हसून मला म्हणतात अगं मुलींनो, सगळं करा ग, पण कुकर फोडू नका. मला त्याच वेळेस मला रिअलाइज झालं की आज ह्या प्रसंगामधून आपण जे बाहेर पडलो ह्याच्या यातना ज्या आहेत त्या माझ्या बापूंनी सगळ्या पायावर झेललेल्या आहेत. आणि त्यानंतर मी खरंच आजपर्यंत माझा कुकर मी फुटू दिला नाही. कारण का, जर माझ्या चुकीमुळे किंवा माझ्या गोष्टींमुळे जर बापूंना माझा त्रास होत असेल तर तो मी कधी सहन करणार नाही. सो त्याबद्दल अंबज्ञ, कारण का खूप मोठे मोठे प्रसंग त्यामधून होऊ शकत होते. सो खरंच अंबज्ञ अंबज्ञ अंबज्ञ.